नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे यांच्यामार्फत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आपण पाहू शकता त्यांच्या वेबसाईटवरती ही जाहिरात देण्यात आलेली आहे. ह्या जाहिरातीची लिंक, याची PDF फाईल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देखील आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर बघू शकता, इन्व्हायटिंग ॲप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ क्लर्क. तर पहा, परमनंट या ठिकाणी हा जॉब असणार आहे. कुठलं पद असणार आहे? तर क्लर्कचं पद असणार आहे. काय पात्रता असेल, निवड कशी होणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, फीज किती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, संपूर्ण माहिती टू जेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा, ही वेबसाईटवरती अशा पद्धतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. पाहू शकता, लेखनिक हे पद आहे, म्हणजे क्लर्क हे पद आहे. पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट या ठिकाणी ही बँक आहे. अगोदर याची DCC बँकची देखील जाहिराती आलेल्या होत्या. त्यापैकी आता मल्टीस्टेट बँक जी आहे, पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक, त्यांची ही जाहिरात असणार आहे. एकूण 80 पदांसाठी या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करता येणार आहे. जॉब लोकेशन तुमचं पुण्यामध्ये असणार आहे. ऑल ब्रँचेस ऑफ बँक, जे ठिकाणी बँक असणार आहे त्यांचे ब्रँचेस, त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी जॉब लोकेशन असणार आहे. तर डिटेलमध्ये ही संपूर्ण जाहिरात आपण A to Z बघूयात. त्याच्या अगोदर जर तुम्हाला परीक्षांसाठी या ठिकाणी पुस्तक हवं असेल, सरळ सेवा भरती असेल किंवा सध्याची भरती असेल, सरळ सेवेमधील कुठलीही भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य असेल, लिपिक भरती असेल, त्यासोबत रेल्वे भरती असेल, या सर्वांसाठी TCS आणि IBPS पॅटर्ननुसार त्यांनी सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे TCSने 2023 पासून 25 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षेमधील राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, जे GS मध्ये प्रश्न विचारले जातात, त्याचं घटक आणि उपघटक निहाय वर्गीकरण तुम्हाला करून दिलेलं आहे. या पुस्तकाचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, सचिंद कुरुन सर, जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला TCS आणि IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व सरळ सेवेच्या भरतींसाठी उपयुक्त आहे. तुम्हाला हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने या ठिकाणी घेता येणार आहे. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी आणि वाहन चालक पदासाठी सचिंद कुरुन सर लिखित हे देखील त्यांचं पुस्तक आहे. वाहन चालक पदभरती सरळ सेवेची असेल किंवा इतर कुठलीही भरती असेल, त्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. तर ही सर्व पुस्तकं महाराष्ट्रातील प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेली आहेत, विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची. तर बघा, आता जी महत्त्वाची जाहिरात आलेली आहे, जी की या ठिकाणी लेखनिक क्लर्क पदासाठी आहे, याच्यामध्ये पाहता तुमचा पे स्केल किती असणार आहे. सर्वात अगोदर बघा, तुमचा प्रशिक्षण कालावधी 2 वर्षाचा असणार आहे. प्रशिक्षण भत्ता त्या कालावधीमध्ये प्रथम वर्षाला तुम्हाला 15,000 भेटणार आहे, प्लस PF भेटणार आहे, आणि द्वितीय वर्षाला 18,000 रुपये प्लस PF भेटणार आहे. प्रशिक्षण तुमचा कालावधी झाला की त्यानंतर प्रोबेशन कालावधी तुमचा 1 वर्षाचा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 20,000 प्लस PF असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेवेत कायम केलं जाईल. प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर वेतन बँकेच्या वेतन श्रेणीनुसार आणि अन्य भत्त्यासह वेतन दिलं जाणार आहे. म्हणजे सर्व भत्ते तुम्हाला असणार आहेत, प्लस तुमचं परमनंट या ठिकाणी होणार आहे. प्रोबेशन संपल्यानंतर बँकेची जी वेतन श्रेणी असते त्यानुसार तुम्हाला पगार असणार आहे. सर्व भत्ते देखील याच्यामध्ये तुम्हाला असणार आहेत. तर परमनंट पद्धतीने या ठिकाणी हा जॉब असणार आहे. तर नक्की तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. वयोमर्यादा तुमची किती असेल पहा, 20 ते 28 वर्षे असणार आहे वयोमर्यादा. शैक्षणिक पात्रता डिग्री या ठिकाणी मागितलेली आहे. बघा, कुठल्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. MSCIT किंवा त्याच्या समतुल्य संगणक प्रमाणपत्र तुमच्याकडं पाहिजे. ENE डिप्लोमा कॉम्प्युटर्समध्ये असेल तरीही चालेल. तर डिग्रीवरती फक्त तुम्ही अप्लाय करू शकतात. तुम्हाला लँग्वेज मराठी, हिंदी, इंग्लिश येणं गरजेचं आहे. प्रेफरन्स कुणाला असेल बघा, हे कंपल्सरी नाही, मात्र त्या विद्यार्थ्यांना थोडा प्रेफरन्स दिला जाऊ शकतो सिलेक्शन प्रोसेसमध्ये. मात्र एनी डिग्रीवरती तुम्ही अप्लाय करू शकतात. ज्यांचं JLLB झाले, CALLB झाले, GDC आणि A झालेलं आहे, बँकिंग, सहकार, कायदेविषयक पदव्युत्तर पदवी किंवा पदवी झालेली आहे, तर त्यासोबत बँक किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये तुम्हाला काही कामकाजाचा अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य देखील असणार आहे, परंतु हे कंपल्सरी नाही. सिलेक्शन प्रोसेस तुमची कशी असेल पहा. आता लेखी परीक्षा सर्वात अगोदर तुमची होईल, जी की ऑनलाईन पद्धतीने पुणे या ठिकाणी घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा 100 मार्काची बहुपर्यायी स्वरूपाची असेल. पुढे तुम्हाला याचा सिलेबस देखील सांगणार आहे. तर 100 गुणांची परीक्षा तुमची होणार आहे. पुणे या ठिकाणी सेंटर असेल. ऑनलाईन परीक्षेची तारीख, वेळ सर्व प्रवेशपत्रावरती असेल. ईमेल ID द्वारे तुम्हाला हे पाठवलं जाईल. त्याचसोबत पहा, तोंडी मुलाखतीचं आयोजन बँकेमार्फत केलं जाणार आहे. उत्तीर्ण उमेदवारांची गुणवत्ता यादी कट ऑफ ठरवण्यात येईल व त्यानुसार
मुलाखतीस बोलविताना गुणांक्रमे तुम्हाला बोलवलं जाणार आहे. उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेतील व तोंडी परीक्षेतील पात्र उमेदवारांची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाईल. मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाईल व याबाबतचे सर्व अधिकार मान्य संचालक मंडळाचे राहतील. तर कशा पद्धतीने असेल, लेखी परीक्षा प्लस तुमची या ठिकाणी इंटरव्ह्यू देखील असणार आहे. ऑनलाईन एक्झाम तुमची कशी होईल, मार्क वेटेज कसं असेल पाहता या ठिकाणी. तर पहिला सिलेबस तुम्हाला असेल बँकिंग आणि कोऑपरेटिव्ह बँकिंगबद्दल. त्यानंतर दुसरा असेल नॉलेज ऑफ मराठी आणि इंग्लिश लँग्वेज. तिसरा असेल जनरल नॉलेज आणि अवेअरनेस, GSचे प्रश्न देखील असतील. चौथा असेल तुम्हाला मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिजनिंग. एक्झाम या ठिकाणी विल बी ऑन IIBF लाईन्स. आता हे या ठिकाणी बँकिंग असोसिएशनच्या लाईन्सनुसार एक्झाम घेतली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा सिलेबस तुम्हाला असेल. ॲप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फीज किती असेल बघा, ₹1200 प्लस 18% GST म्हणजे 1416 रुपये इतकी फीज तुम्हाला मात्र ठेवण्यात आलेली आहे. तर संपूर्ण सर्व कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी ही फीज असणार आहे. स्टार्टिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन 2 जानेवारीपासून सुरू झालेली आहेत. 17 जानेवारी 2026 तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन जे आहेत ते करता येणार आहेत. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अशी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 80 जागा या ठिकाणी असणार आहेत. पुणे या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. धन्यवाद.